सर त्याला जोडून एक प्रश्न त्यांचं होऊ दे ना. त्याला तोच प्रश्न तोच कामराज दहशतवादी आहे का असं तुमच्या वक्तव्यावरून संजय राऊत म्हणाले. आणि त्याला जोडून अजून एक प्रश्न, कुणाल कामराला एवढं शिवसेना महत्व का देते? त्यानं शिंदे साहेबांवरती जर गाणं बनवलं असेल तर शाह साहेबांवरती पण बनवलंय, मोदी साहेबांवरती पण बनवलं, पण भाजपकडून अशी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मग तुमच्या पक्षाकडून भाजपच्या मान्य विधान परिषद सदस्यांनी हक्कभंग आणलेला तुम्ही कधी ऐकलेलं दिसत नाही. रस्त्यावरची लढाई का? जर कायदेशीर बघ, मार्ग शिवसेनेची असताना काम रस्त्यावरची करण्याची लढाई का? पद्धत वेगळी आहे. मी काय सांगितलं माझ्या मुंबईतल्या मुलाखतीत, आम्ही मंत्री आमदार नंतर आहोत, आम्ही शिवसैनिक आधी आहे आणि आम्हाला शिवसैनिकांना रस्त्यावर उतरून लढायला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, धर्मवीर आनंदीगे साहेबांनी शिकवलेलं आहे. प्रत्येक पक्षाची काम करायची पद्धत वेगळी असते. आणि भाजप तुम्ही म्हणाल तर भाजपच्या दोन्ही सभागृहामधल्या मान्य सदस्यांनी हक्कभंग प्रस्तावावरती किती कडक शब्दात भाषण केलेलं आहे हे जर तुम्ही पाहिलं विधिमंडळातलं तर तुमच्या लक्षात येईल की या संदर्भामध्ये भाजपची सुद्धा भूमिका तीच आहे. आता राहिला प्रश्न थोरातांनी मला विचारलेला की तुम्हाला अशा पद्धतीनं 3rd डिग्री देण्याचं वक्तव्य का करावं लागलं, तर तुम्ही थोडंसं पाठीमागं जाऊन कुणाल कामराची स्टेटमेंट्स बघा, तिची वक्तव्य बघा, त्याचं लिखाण बघा. तो कुठं ना कुठंतरी 2 समुदायांमध्ये, 2 गटांमध्ये, 2 विचारसरणीच्या लोकांच्या मध्ये तेढ निर्माण होऊन अशांतता कशी होईल हा त्याचा प्रत्येक वेळचा प्रयत्न आहे. आणि टार्गेट तो केवळ शिवसेना भाजप ह्यालाच करतोय. इतर जे राजकीय पक्ष आहेत देशातले, महाराष्ट्रातले, त्यांच्या बाबतीत त्याच्याकडनं कधी असं होत नाही. म्हणून तो हॅबिच्युअल आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि एवढं करून पहिल्यांदा केलं, आपण समजू शकतो, परत तो त्याच्यावर ठाम आहे, परत तो तशी काहीतरी वक्तव्य करतोय. म्हणून मी म्हटलं की तो सापडला पाहिजे आणि सापडल्यानंतर सरळ मार्गानं जर त्यानं केलेल्या गोष्टी कबूल केल्या नाहीत तर आता तुम्हाला माहिती आहे की पोलिसांचा टायरमधला पाहुणचार कसा असतो, तो द्यावा लागेल. एवढं म्हणलं मी. त्या मताशी मी आजही ठाम आहे. म्हणून मी म्हणतोय त्याची आता कसं आहे, न्यायप्रविष्ट बाब आहे, त्याला चेन्नई कोर्टाने चेन्नई का कुठल्या मद्रास चेन्नई कोर्टाने त्याला 7 तारखेपर्यंत अटक करू नये असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळं आता कोर्ट मॅटर असल्यामुळं त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही. पण त्याला जेव्हा अटक करू नये हे संरक्षण माननीय न्यायालयाचं त्याचं जेव्हा बाजूला होईल आणि त्याला जेव्हा पोलिसांपुढे सरेंडर व्हावं लागेल किंवा पोलिसांच्या अटक करण्याच्या कारवाईला त्याला पुढे जावं लागेल, तेव्हा पोलीस चौकशीतनं सगळ्या गोष्टी बाहेर येतील. आम्ही आत्ता काही बोलणं योग्य नाही. आमच्याकडे सगळी माहिती आहे, त्याचे कनेक्शन्स कोणाबरोबर आहेत, त्याच्या सगळ्या शोजला फंडिंग कोण करतंय, त्याचे कॉल डिटेल्स कोणाबरोबर झालेले आहेत, ही सगळी माहिती आमच्याकडे आहे. फक्त त्याला एकदा पोलिसांच्या समोर चौकशीला येऊ द्यात, पोलिसांना त्याचं इन्व्हेस्टिगेशन करू द्यात, पोलिसांनी त्याच्यातल्या फाइंडिंग्स काढू द्यात. लॉ विल टेक इट्स कोर्स. लॉ प्रमाणे, कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वक्तव्यावरनं कोरटकर असतील किंवा सोलापूर यावरून आज उदयनराजेंनी थेट प्रश्न विचारलाय सरकारला की राज्यात दंगली होत आहेत, गोव्यानं दूध पित आहे का? मी ऐकलं नाही. मी दिवसभर आज कार्यक्रमात होतो, माझा जनता दरबार होता. 15 दिवस 3 आठवडे मी विधानसभा अधिवेशनात होतो. त्यामुळं जनता दरबारला तुम्ही कुणालाही विचारा, खूप प्रचंड गर्दी होती. त्याच्यानंतर मी आमच्या कोयनाजवळ डोंगरी महोत्सवाची साईट इन्स्पेक्शन जागेवर जाऊन पाहणी नियोजनाची केली. त्यामुळं माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब नेमकं काय बोललेत ते मी ऐकलेलं नाही, पाहिलेलं नाही. घरी गेल्यानंतर ऐकतो, पाहतो आणि मग नंतर बोलतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.